चला, माझा आवाज क्लिअर येतोय तुमच्यापर्यंत? सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करून कळवा. आपण स्टार्ट करूया सेशनला. 3:05 झालेले आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय? सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करून सांगायचं आहे. ठीक आहे. ओके. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. माझा आवाज क्लिअर येत असेल आणि माझी स्क्रीन सुद्धा तुम्हाला प्रॉपर दिसत असेल तर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. आणि ज्यांचं चॅटबॉक्स मध्ये नाव नाहीये, आता बघा काही जणांचं झूम युजर येतंय, काही जणांचं विवो येतंय, तर त्यांनी 1 मिनिटापेक्षा कमी जी एक रील असते ती रील बघा आणि तिथं नाव तुमचं रिनेम करा. झूम मध्ये जाऊन तुमचं नाव टाका तिथं. बऱ्याचदा मोबाईलचे नाव तिथे येत आहेत. ठीक आहे. येस. ठीक आहे. चला, सेशनला सुरुवात करूया. आणखी बरेच जण जॉईन झालेले नाहीत, बरेच जण जॉईन व्हायचे राहिलेले आहेत. ठीक आहे. ओके. मागचं जे सेशन झालं त्याच्यामध्ये आपण एडिटिंग कशी करायची ते शिकलो. ठीक आहे. आणि आज आपण व्हिडिओमध्ये शूटिंग कशी करायची ते शिकलो. आज आपण ती व्हिडिओ शूट केल्यानंतर त्याला एडिट कसं करायचं ते शिकणार आहोत. ओके. मला सांगा आता याच्या आधी इन शॉर्ट मध्ये कोण कोण एडिटिंग केलेलं आहे? मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. इन शॉर्ट मध्ये कोण कोण एडिटिंग केलेलं आहे? ओके. इन शॉर्ट या ऍप्लिकेशन मध्ये कोणाकोणाने एडिटिंग केलेली आहे? ठीक आहे. ओके. ज्योती मोरे मॅडम म्हणतात मी. बरेच जणांची उत्तर येत आहेत. येस, मी आय हॅव डन. ओके. ठीक आहे. चला, बऱ्याच जणांना माहिती आहे इन शॉर्ट मध्ये एडिटिंग कसं करायचं. तर आज आपण 3 ऍप्लिकेशन मध्ये एडिटिंग कशी करायची ते शिकणार आहोत. पहिला आहे इन शॉर्ट, दुसरा आहे VN आणि तिसरा आहे एडिट्स ऍप्लिकेशन. ह्या तिन्ही मध्ये आपण व्हिडिओ कशी एडिट करायचे हे इन डिटेल मध्ये शिकणार आहोत. ओके. लेक्चर रेकॉर्ड होते, टेन्शन घेऊ नका, रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. आजच्या सेशन मध्ये डेमो साठी कोण जॉईन झालेला आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये डिटेल डेमो साठी करायचा आहे. हा, एडिटिंग साठी सांगणार आहे मी कोणते ऍप्लिकेशन सांगा. आज डेमो साठी कोण कोण आलेला आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ज्यांचा आपल्या डिजिटल स्किल्स कोर्स मध्ये ऍडमिशन नाही पण घ्यायचंय असे कोण आहेत त्यांनी मला डेमो साठी डी टाईप करायचं आहे चॅट बॉक्स. ओके. रिअलमी टी मॅडम तुमचं नाव सुद्धा टाका कारण तिथं मोबाईलचं नाव विजिबल होतंय. रिअलमी असं नाव दिसतंय. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं नाव सुद्धा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाका. ठीक आहे. रेडी आहेत मग सगळेजण? आजच्या सेशन साठी रेडी आहेत सगळेजण? एडिटिंग कशी करायची? बरेच प्रश्न होते की मॅडम मला हे येत नाही, मॅडम मला ते येत नाही, मॅडम मला व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा ते नाही कळत, इफेक्ट कसा द्यायचा ते नाही कळत. तर हे सगळे प्रश्न जे काही तुमचे डाऊट होते ते सगळे क्लिअर होणार आहेत. पहिली गोष्ट, आजच्या सेशन मध्ये आपण फक्त एडिटिंग शिकणार आहोत. ओके. ओके दीपाली मॅडम.
तर आजच्या सेशन मध्ये आपण फक्त एडिटिंग शिकणार आहोत. तुम्ही जर म्हणाल AI व्हिडिओ कशी तयार करायचे, कोणत्या वेबसाईट वरनं तयार करायचे, त्याच्यातला टेक्स्ट कसा घालवायचा, ओके, तर हे आपण नाही शिकणार आज. आज आपण एडिटिंग शिकणार आहोत. पहिली गोष्ट इनशॉट ऍप, दुसरं VN ऍप आणि तिसरं एडिट्स ऍप. अशा 3 ऍप्लिकेशन मध्ये आपण एडिटिंग शिकणार आहोत. मी तसं तुम्हाला तिन्ही ऍप्लिकेशन मध्ये एडिटिंग करून आज दाखवणार आहे. सेशनला सुरुवात करूया आता आपण. सगळेजण जॉईन झालेले आहेत. ओके, येस, चला, येस. मी स्क्रीन शेअर करणार आहे. जेव्हा मी स्क्रीन शेअर करते तेव्हा माझा कॅमेरा बंद होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला वाटतात ते तुम्ही लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. रेकॉर्डिंग उद्यापर्यंत ग्रुपवरती येऊन जाईल. ओके, येस. आता कॅपकट हे जर ऍप्लिकेशन तुम्ही म्हणलात तर ते ऍप्लिकेशन फक्त आयफोन मध्ये चालतं, म्हणून आपण त्याची एडिटिंग शिकणार नाहीत. आपण 3 ऍप्लिकेशन मध्ये एडिटिंग शिकणार आहोत, ज्याचा यूज करून तुम्ही तुमचे खूप छान पद्धतीने व्हिडिओज एडिट करू शकता. ठीक आहे, येस. चला, करायची मग सुरुवात. ठीक, चला मी स्क्रीन शेअर करते आता. स्क्रीन शेअर करत आहे मी. ओके, स्क्रीन दिसतेय. परत एकदा स्क्रीन मला शेअर करावं लागणार आहे. येस, चला आता स्क्रीन दिसत असेल तुम्हाला प्रॉपर. ठीक आहे, आता सगळ्यांना तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. आता आपण प्ले स्टोर वरती आहोत. कुठे आहोत आपण? आता आपण प्ले स्टोर वरती आहोत. प्ले स्टोर वरती आपल्याला ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय. बघा, हे प्ले स्टोर आहे, याच्यावरती आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेणार आहोत. कोणतं ऍप्लिकेशन आपल्याला सगळ्यात आधी डाउनलोड करायचं आहे? आपल्याला सगळ्यात आधी इनशॉट हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला सर्च वरती क्लिक करा. प्ले स्टोर, प्ले स्टोर वरती आपण गेलेलो आहोत. हे प्ले स्टोर दिसतंय, याच्यावरती क्लिक केलं आपण. इथं आपण आलेलो आहोत. प्रत्येकाच्या फोनमध्ये प्ले स्टोर असतं, ज्याच्यावरनं आपण कोणतेही ऍप्लिकेशन जर आपल्याला डाउनलोड करायचे असतील तर आपण त्याचा यूज करतो. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? येस. मग आता आपण इथं सर्च वरती क्लिक करणार आहोत. हे जे सर्च तुम्हाला दिसतंय याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केलं, इथं सर्च वरती आपण क्लिक केलं. ठीक आहे, आता इथं आपण सर्च करणार आहोत इन शॉर्ट. इन शॉर्ट हे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून घेणार आहोत. बेसिक आहे, सोपं आहे ऑपरेट करायला. ठीक आहे, म्हणून आपण ह्या ऍप्लिकेशनचा यूज करणार आहोत. ओके, सर्च केलं, हे दिसतंय तुम्हाला इथं, हे दिसतंय, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघून घ्या एकदा. माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे मला इथं ओपन येतंय. ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून इथं मला ओपन येते. बघा, इथं ओपन येते, म्हणून मी आता ओपन वरती क्लिक करणार आहे. इथं जे ओपन आहे याच्यावरती मी क्लिक करणार आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडे ते आहे म्हणून मी ओपन करते. बघा, इनशॉट ऍप्लिकेशन ओपन केलं की अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचा दिसतो. ठीक आहे,
येस. नंतर सगळी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. नंतर तुम्हाला सगळी प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला व्हिडिओ एडिट करायचा आहे इन शॉर्ट मध्ये. तेव्हा आपल्याला हे जे व्हिडिओ हे ऑप्शन दिसतो, हा व्हिडिओ जो ऑप्शन दिसतोय याच्यावरती क्लिक करायचा आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये हळूवार आपल्याला जायचंय, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. सगळ्यात आधी आपण प्ले स्टोअर ओपन केलं. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपण इनशॉट ऍप डाउनलोड करून घेतलं. इनशॉट ऍप डाउनलोड करून घेतल्यानंतर आपण व्हिडिओवरती क्लिक केलं आणि व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला क्लिक करायचं आहे न्यू वर. बघा, व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठं करायचं आहे, न्यू हे जे ऑप्शन तुम्हाला दिसतोय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. आता येते लक्षात. याच्या न्यू वरती क्लिक केलात नंतर जो कोणता तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे एडिट करण्यासाठी तो ऑलरेडी तुमच्या गॅलरीमध्ये असतो. ठीक आहे. तर तो गॅलरीतला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला घ्यायचा. आता आपण समजा फॉर एक्झाम्पल हा घेऊया, हा व्हिडिओ एडिट करायला घेऊया. ठीक आहे. आता इथे 2 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? रील आणि ब्लॉग. जेव्हा रील तुम्हाला एडिट करायची असते तेव्हा हा रेशो लिहून घ्या वाटलं तर 9:16 रेशो ठेवायचा. जेव्हा रील तुम्हाला एडिट करायची आहे तेव्हा 9:16 रेशो तुम्हाला ठेवायचा. आणि जेव्हा लॉंग व्हिडिओ तुम्हाला घ्यायचा आहे, हे रील साठी झालं, रील साठी. आणि जेव्हा तुम्हाला लॉंग टाकायचा आहे म्हणजे 1 मिनिटापेक्षा जास्तचा, तेव्हा तुम्हाला 16:9 रेशो ठेवायचा. म्हणजे ह्याचा जर वेळ बघितला, ह्याचा जर टाइम बघितला, टाइम रीलचा, तर 1 मिनिटापेक्षा कमी असते, 30 सेकंद असते. 30 सेकंद किंवा मग हार्डली 50 सेकंद पर्यंतच तुम्ही रील टाकू शकता. ठीक आहे. आणि लॉंग जर पाहिलं तर मग तुम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा रेशो ठेवायचा आहे आणि त्याचा टाइम ठेवायचा आहे. टाइम तुम्ही जे क्वालिटीचे व्हिडिओज असतात 10 ते 15 मिनिटापर्यंत तुम्ही टाकू शकता, 1 तासापर्यंत पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नाही, माझ्या बरोबर नाही करायचं. फक्त हे लिहून घ्या, नंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस करा. कारण तुम्ही जेव्हा माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या लक्षात नाही येणार शिकू का प्रॅक्टिस करू. ठीक आहे. जे जे महत्वाचे पॉईंट मी सांगते तुम्हाला तेवढे फक्त लिहून घ्या. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे आणि नंतर रेकॉर्डिंग बघून बघून तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. इथपर्यंत समजले सगळ्यांना? प्ले स्टोअर वरनं ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यापर्यंत त्या ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ कसा घ्यायचा आणि रेशो कसा सिलेक्ट करायचा इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? ओके. पुन्हा सांगायचंय, आपण काय केलं, इनशॉट ऍप डाउनलोड केलं प्ले स्टोअर वरनं. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ घेतला आणि हे रील जो आहे त्याचा रेशो 9:16 ठेवा. टाइम तुम्हाला 1 मिनिटापेक्षा कमी असावा रीलचा. लॉंग व्हिडिओ घ्यायचा असेल तर 16:9 रेशो घ्या. टाइम तुमचा 10 ते 15 मिनिटापर्यंतचा असावा. ठीक आहे. चला बघा, आता जेव्हा तुम्ही हे सिलेक्ट करणार आहात रेशो, तेव्हा इथं बघा इनशॉट मध्ये करताना तुम्हाला कॅनव्हासचा यूज करायचा. जेव्हा इनशॉट मध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करता आणि रेशो सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला ह्या कॅनव्हासचा यूज करायचा. याला आपण ओपन केलं बघा, इथं खाली दिसत आहेत तुम्हाला ऑप्शन. 16:9 घ्यायचा आहे, 9:16 घ्यायचा आहे, 4:5, 1:1 असा आडवा घ्यायचा. एवढे रेशो इथं दिलेले आहेत. ओके. आपण मोस्टली 9:16 करतो. हा आपला रेशो आहे. तुम्हाला जर वाटते झूम करावं तर मी हे हाताच्या बोटाने करते. हाताच्या बोटाने झूम इन झूम आउट करते. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. हाताच्या बोटाने करते मी हे झूम इन झूम आउट. तुम्हाला जर वाटतंय मला व्हिडिओला झूम करायचं आहे तर तुम्ही असं झूम करू शकता. नसेल करायचं तर जिथं आहे तिथं तुम्ही त्याला ठेवू शकता. ठीक आहे. रेशो सिलेक्ट केला. सगळ्यात आधी व्हिडिओ घेतला की व्हिडिओचा रेशो सिलेक्ट करायचा. ओके. पहिली स्टेप.
राईट वरती आपण क्लिक केलं, कोणतं पण काम केलं की राईट वरती क्लिक करायचं. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर सॉरी गेलं, हा आता तुम्ही बघा खूप वेळा बघितलं असेल, जेव्हा एखादी रील इन्स्टाला पडलेली असते किंवा त्यांच्या स्टेटसला ते टाकतात, तर हा जो इनशॉटचा लोगो आहे ना, हा इनशॉटचा लोगो इथं दिसतोय का? हा जशाच तसा त्या रील मध्ये तिथं दिसतो, जशाच तसा त्या रील मध्ये तो इनशॉटचा लोगो दिसतो. मग आपल्याला तसं नाही करायचं, हा लोगो इनशॉटचा काढून टाकायचा आहे. मग काढून टाकण्यासाठी आपण काय करू शकतो? काढून टाकण्यासाठी आपण हे जे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह दिलेलं आहे इथं, इथं एकदम छोटं मल्टिप्लिकेशनचं गुणाकाराचं छोटस चिन्ह दिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि फ्री रिमूव्ह. ह्याच्यासाठी काही नाही, तुम्हाला फक्त एक छोटीशी ऍड बघावी लागते. बघितलं की इनशॉटचा म्हणजे काय होतं, लोगो जेव्हा तुम्ही काढताना तेव्हा तो जरा प्रोफेशनली दिसतं, आणि विथ लोगोच जर तुम्ही अपलोड केला तर तो तेवढा व्हिडिओ प्रोफेशनल नाही वाटत, किंवा लगेच लक्षात येतं की हे काय इनशॉट मध्ये एडिट केलाय, एवढं काय नाहीये, सोपंच आहे असं वाटतं ते. त्याच्यामुळे लोगो तो काढून टाकायचा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ऑडिओ. आता तुम्ही म्हणताय आता ह्या व्हिडिओ मध्ये मला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असेल तर ऑडिओ वरती क्लिक करा, म्युझिक वरती क्लिक करा, इथला कोणता पण म्युझिक तुम्ही त्याला देऊ शकता. एवढे म्युझिक आहेत, तुम्हाला जो वाटतोय ते तुम्ही इथं देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बऱ्याचदा मला प्रश्न विचारला गेला की मॅडम व्हिडिओ मध्ये आपला आवाज कसा द्यायचा? कोण काल प्रश्न विचारलं होतं? ओके, चॅट बॉक्स मध्ये सांगा, कुणीतरी विचारलं होतं प्रश्न. हा, रेश्मा मॅडमने. ठीक आहे, तर मॅडम जेव्हा आता तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये आवाज तुमचा द्यायचा स्वतःचा, ठीक आहे, तर इथं ह्या रेकॉर्ड वरती क्लिक करायचं मॅडम, ओके वरती क्लिक करायचं आणि याला टच केलं मॅडम, 1 2 3 झालं, इथं तुम्हाला बोलायचंय नमस्कार, आर एस मध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आपला डिजिटल स्किल्स कोर्स नक्की जॉईन करा, फक्त फीस 499 रुपये आहे. जे मी त्या कोर्समध्ये जॉईन झालेली आहे, मला त्याचा खूप फायदा झालेला आहे. हे तुम्ही जसं जसं बोलाल तसं तसं तुमचा आवाज त्या व्हिडिओमध्ये जात आहे, बाकीचा कोणताच आवाज त्याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला टाकायचं टाकू शकता. राईट वरती क्लिक करायचंय, आवाज टाकलात राईट वरती क्लिक करा. या व्हिडिओला मॅडम आता इथून इथपर्यंत तुमचा आवाज गेलेला आहे पूर्ण, तुम्हाला शेवटपर्यंत टाकायचा असेल तर शेवटपर्यंत तुम्हाला तिथे बोलायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ब्लॉग तुम्ही तयार करताय, ब्लॉग तयार करताय, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही काय करू शकता, ह्या म्युझिक मध्ये जायचे, राईट वरती क्लिक केलं आपण, या ऑडिओ वरती जायचंय, व्लॉग तुम्ही टाकताय किंवा एखादी रेसिपी तुम्ही करताय किंवा नुसतंच बाहेर फिरायला गेलात तुम्ही, व्हिडिओ शूट केला आणि त्यांना तुम्हाला ते घरी आल्यानंतर त्याच्यावरती आवाज द्यायचा आहे, तुमचा व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, रेकॉर्ड वरती क्लिक करायचंय, इथं तुम्ही बोलायचं, जसं जसं ती क्लिप्स तुमच्या समोर येईल तसं तसं तुम्ही बोलू शकता. आमच्या गुरु ग्लोबल प्री स्कूल मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बघा विदाउट लाईट कसं लावायची याचं एक वैज्ञानिक परीक्षण दिलं, त्याचे एक प्रॅक्टिस आम्ही करून दाखवली. तर इथं बघू शकता तुम्ही, श्रवण आहेरकरच्या हातात लाईट आहे, बल्ब आहे, तो प्रयत्न करतोय. म्हणजे जे जे सीन तुमच्या समोर येते ना, त्याच्या आधारित तुम्हाला पॉइंट बोलायचं. म्हणजे तुम्ही ब्लॉग बघत असेल तर त्यावेळी बघा बोललं जाते की हा आम्ही मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो. मग मंदिरात दर्शन घेताना मंदिरातल्या दर्शनाचंच बोलायचे, नंतर तुम्ही हॉटेलमध्ये जाणार, मग हॉटेलमधला जेव्हा सीन तुमच्या समोर येणार आहे तेव्हा हॉटेलमधलं तुम्हाला तिथे बोलायचे. जसा जसा सीन तुमच्या समोर येईल तसं तसं तुम्हाला त्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे. आणि जेव्हा तुमच्या व्हिडिओला तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायचा असतो, तुमचा आवाज द्यायचा असतो, तेव्हा तुम्ही रेकॉर्ड हा ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे. ओके, येस, झाले क्लिअर. हे राईट वरती क्लिक करायचं, या व्हिडिओला गेलेला आहे आवाज. ठीक आहे, येस, त्यानंतर हा स्टिकर ऑप्शन बघा, हे काही नाही अवघड, काहीच नाही. इनशॉट ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ टाकायचा आहे, महत्वाचं तर हे होतं की रेशो सिलेक्ट करायचं, एक 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 ऑप्शन तुम्हाला अप्लाय करून बघायचं त्या व्हिडिओवरती, काय होतं कसं दिसतं हे तुम्हाला करून बघायचंय. म्हणजे काय होईल ते तुमच्या लक्षात येईल की कोणता ऑप्शन मी त्याच्यावरती अप्लाय केल्यानंतर काय होईल. ठीक आहे, आता स्टिकर बघूया आपण, बघा
इथं स्टिकर आहे. तिसऱ्या ऑप्शन कडे आपण आलोय. इन शॉर्ट मधल्या तिसऱ्या ऑप्शन कडे आपण आलेलो आहे, ते म्हणजे स्टिकर. आता ह्या स्टिकरचं काय काम आहे बाबा याच्यामध्ये, याच्यावर आपण क्लिक करून बघायचं. येस, स्टिकर काही नाही. शेअर, तुमचा व्हिडिओ जर तुम्हाला शेअर करा म्हणायचा असेल तर हे स्टिकर तुम्ही इथे यूज करू शकता. बघा इथे व्हिडिओ मध्ये कसं दिसते. जर तुम्हाला रेकॉर्ड दाखवायचा असेल, हे बघा, तर असं रेकॉर्ड तुम्ही दाखवू शकता. हे स्टिकर इमोजी द्यायची असेल एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल बाळाला नवीन नवीन आपण घरी घेऊन आलेलो आहे, बाळाला आपल्याला दाखवायचा नाही चेहरा, तर त्या बाळाच्या चेहऱ्यावरती आपण असं स्टिकर लावू शकतो. ठीक आहे. हा कॅमेरा, काही पण यातले जे तुम्हाला वाटते ना लाईक करा आमच्या व्हिडिओला ते तुम्ही यूज करू शकता. काही पण यातले जे तुम्हाला वाटतंय फायर, आईज, हे तुम्ही स्टिकर त्या व्हिडिओमध्ये जे आवश्यक आहेत ते स्टिकर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. ठीक आहे. डिलीट करायचं असेल तर त्या स्टिकर वरती क्लिक करायचं आणि वरती डिलीट ऑप्शन आहे बघा. स्टिकर वरती क्लिक करा, डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा, स्टिकर वरती क्लिक करा, डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा, स्टिकर वरती क्लिक करा, डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा. अशा पद्धतीने जर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही ते डिलीट सुद्धा करू शकता. ठीक आहे. येस. नंतर जातो आपण टेक्स्ट या ऑप्शन कडे. बघा चौथ्या ऑप्शन कडे आपण जातोय, तो ऑप्शन आहे टेक्स्ट. बऱ्याचदा तुम्हाला व्हिडिओमध्ये टेक्स्ट टाकायचा असतो. ठीक आहे. मग कसं टाकायचा, तर त्यासाठी हा ऑप्शन तुम्हाला यूज करायचा. टेक्स्ट वरती आपण क्लिक केलं, टेक्स्ट प्लस वरती आपण क्लिक केलं, इथं आपल्याला टेक्स्ट टाकायचं. म्हणजे आम्ही काय इथं टाकू शकते, गुरु ग्लोबल प्रीस्कूल शिक्रापूर, प्रीस्कूल शिक्रापूर, हे मला स्कूलचं नाव माझ्या टाकायचं आहे इथं. तर आपण ह्याला टाकू शकतो. मी हाताच्या दोन बोटांनी ह्याला बरोबर जवळ घेते, हाताच्या दोन बोटांनी लांब करते, हाताच्या दोन बोटांनी जवळ घेते, हाताच्या दोन बोटांनी लांब करते. मग मला जवळ घ्यायचंय आणि हा टेक्स्ट इथं प्रॉपर व्हिडिओ मध्ये द्यायचा. मी सगळं हाताच्या बोटांनी करते. वर ठेवायचं असलं वरी ठेवू शकता, खाली ठेवायचं असलं खाली ठेवू शकता, कुठं पण याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता या पद्धतीनं. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमच्या लक्षात येईल. टेक्स्ट मध्ये सुद्धा बघा एवढे ऑप्शन आहेत. ह्या डबल ए जो आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. त्या टेक्स्टचा जसा तुम्हाला पाहिजे तसा फॉन्ट तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. याचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही कलर चेंज करू शकता. बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता. बघा खाली ऑप्शन आहेत, मी प्रत्येकावरती क्लिक करते. ओके. इथं कलरचे ऑप्शन आहेत, लेबल, ग्लो, शॅडो, बॉर्डर. हे काय जे तुम्हाला चेंज करायचे ते तुम्ही आरामात चेंज करू शकता. तिथं तुम्ही ते लावू शकता. शॅडो असं बघा या पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला वाटतं की बॅकग्राऊंड द्यायचे तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं बॅकग्राऊंड सुद्धा व्हिडिओला देऊ शकता. ओके. स्टिकर डिलीट करून टाकायचे तर डिलीट करू शकता. स्टिकरवर क्लिक करा आणि डिलीट वर क्लिक करा. आता हा टेक्स्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठपर्यंत दाखवायचा आहे. समजा एवढाच दाखवायचा आहे, व्हिडिओच्या यानंतर नाही दाखवायचा तर तुम्ही दाखवू म्हणजे तुमच्या मनावर. आणि जर तुम्हाला शेवटपर्यंत दाखवायचं असेल तर याला हाताच्या बोटाने मी ड्रॅग करते. हाताच्या बोटाने मी ओढत ओढत नेते शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये मी हाताच्या बोटाने ओढत ओढत नेत आहे शेवटपर्यंत. येस. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आले लक्षात. राईट वरती क्लिक करायचं. 4 ऑप्शन आपण आतापर्यंत शिकलेले आहेत. रेशो सिलेक्ट करायचं, व्हिडिओला म्युझिक कसा द्यायचा, व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा, व्हिडिओला टेक्स्ट कसा द्यायचा, व्हिडिओमध्ये स्टिकर कसं लावायचं. ठीक आहे. एवढं सगळ्यांना समजलंय का मला सांगा. हे सगळ्यांना समजले का. यश, श्रद्धा मॅडमला समजले, सुवर्णा मॅडमला समजले, सीमा मॅडमला समजले, माधवी मॅडमला समजले. ठीक आहे. आयुषी मॅडमला सुद्धा समजले. चला थँक्यू सो मच. तुम्हाला समजले. ओके. पुढं आता आपण इफेक्ट वरती जाणार आहोत. इफेक्ट हा ऑप्शन आपण बघतोय तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक इफेक्ट. आता व्हिडिओला आपण इफेक्ट देऊ शकतो. फिल्टर लावू शकतो. म्हणजे बघा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ करू शकता तुम्ही. छान वाटतात कधी कधी असे व्हिडिओ. बघा जो तुम्हाला अप्लाय करून बघायचं, जे तुम्हाला छान वाटते ते तुम्ही तिथे ठेवू शकता.
इथं पिंक देऊ शकता, ब्राईट देऊ शकता. मी खालचे एक 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 ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, हाताच्या बोटाने क्लिक करते आणि त्याच्यावरती अप्लाय करते. इथं बघा इन शॉर्ट प्रो जे म्हणते ना, स्क्रीन नाही दिसत आहे का? आता दिसेल बघा. इथं बघू शकता तुम्ही, एवढे तुम्ही तिथं देऊ शकता. इथं फुडी आहे, फुडीवरती क्लिक करा. क्लिअर आहे, वरती एवढे जे ऑप्शन आहेत ना, एवढे सगळे तुम्हाला अप्लाय करून बघायचे. एवढे सगळे, आणि तुमच्या व्हिडिओला जे तुम्हाला छान वाटते ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. एवढे ऑप्शन आहेत. लुनार मध्ये जर आपण गेलो तर डार्क, फुडी मध्ये आपण जर गेलो तर बघा असं दिसतंय, अशा पद्धतीने व्हिडिओ दिसतोय. इन शॉर्ट प्रो ह्याच्यामधलं काहीच आपल्या व्हिडिओमध्ये अप्लाय होत नाही, त्याच्यामुळे पुढे नाही जायचं. क्लिअर वरती जर आपण केलं तर बघा, क्लिअर, ब्राईट, रेट्रो, असे जर आपण जसं जसं ड्रीमी, जसं जसं तुम्ही क्लिक करत जाल तसं तसं तुम्हाला ऑप्शन वेगळे 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 तुमच्या व्हिडिओला यूज करण्यासाठी येत आहे. ओके, ठीक आहे. ठीक आहे, राईट वरती क्लिक करतोय आपण. त्यानंतर फिल्टर इफेक्ट सेमच आहे. एआय व्हिडिओ आज नाही, आज नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला, क्लास चालू झाल्या झाल्या. एआय व्हिडिओचं आजचं सेशन नाहीच आहे, आजचं एडिटिंगचं सेशन आहे. ओके, बघा. त्याच्यानंतर पीआयपी. पीआयपी म्हणजे काय, ह्याचा ऑप्शन आपण कशासाठी करू शकतो, तुम्ही कधी कधी बघितलं असेल बघा, व्हिडिओमध्ये व्हिडिओ दाखवतात. पीआयपी म्हणजे व्हिडिओमध्ये व्हिडिओ दाखवला जातो. ओके, तर बघा याला आपण क्लिक करू, याला क्लिक करू. फॉर एक्झाम्पल आता या व्हिडिओमध्ये समजा हा व्हिडिओ मला दाखवायचा आहे, हा व्हिडिओ. ओके, त्याला मी असं हाताच्या दोन बोटांनी ऍडजस्ट करते. इथं इथं कॉर्नरला मी लावते. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण बऱ्याचदा दिसतात. याला क्रॉप करू शकतो आपण, असं मास्क करू शकतो, व्हिडिओला मास्क करू शकतो. अशा पद्धतीनं राईट वरती क्लिक करू शकतो. व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता. बघा, नंतर तुम्हाला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये आणखी काय वेगळा चेंज करायचं तर त्या व्हिडिओला क्लिक करा. ओके, त्याला क्रॉप करायचं असेल तर बघा असं तुम्ही क्रॉप पण करू शकता व्हिडिओला. किंवा ह्या व्हिडिओचा रेशो तुम्हाला 16:9 म्हणजे 8 ठेवायचा आहे, तर अशा पद्धतीने हाताच्या बोटानेच मी हे सगळं करते. मास्क तुम्हाला काढून टाकायचा असेल तर नन वरती क्लिक करा. बघा, हे व्हिडिओमध्ये व्हिडिओ इथे येत आहे. पीआयपीचा तुम्हाला यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकता येईल. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा इन्स्टाला वगैरे पाहिलं असेल, वर कोणीतरी बोलते आणि खाली त्याच पद्धतीचा जे ते बोलत आहेत त्या प्रकारचा व्हिडिओ ते दाखवत आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पुण्यामध्ये खूप पाणी साचलेलं आहे हे मी बोलते, पण बोलता बोलता मी माझ्या व्हिडिओमध्ये खाली जो अर्धा पार्ट आहे त्या अर्धा पार्ट मध्ये पुण्याचं सगळं पाणी, पडलेल्या बिल्डिंग, झालेलं सगळं वातावरण हे जर मी दाखवत असेल तर हा व्हिडिओ मी इथं खाली तो सेट करत आहे. त्याला पीआयपीचा तुम्हाला यूज करायचा. बघा, एका व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओ आहेत. पूर्ण बघायचा तर असं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, हे नसेल पाहिजे तुम्हाला तर तुम्ही डिलीट पण करू शकता. त्यानंतर प्री कट, एखाद्या व्हिडिओचा सुरुवातीचा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ह्या व्हिडिओला मी क्लिक केलं आणि प्री कट म्हणल्यानंतर जेवढा पार्ट तुम्हाला कट करायचा तेवढा तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीचा एवढा पार्ट तुम्हाला नाही दाखवायचा, त्याला प्री कट म्हणतात. डायरेक्टली तो डिलीट झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर स्प्लिट. एखाद्या आता व्हिडिओमध्ये जर तुम्ही काहीतरी शूट केलं रेसिपी वगैरे आणि तिथं तुम्हाला काही जर चुकलं तेवढाच पार्ट तुम्ही डिलीट करू शकता. म्हणजे ह्या व्हिडिओवरती मी क्लिक केलेला आहे, स्प्लिट केलेला आहे, इथून एवढा पार्ट मला नाही दाखवायचा. इथून म्हणजे इथून स्टार्ट केलेलं आहे मी, येते का लक्षात? इथून मी कट केलेला आहे तो पार्ट इथून. आता मी पुढे जाते, इथपर्यंत मला नाही दाखवायचं, मग इथं आणलं मी आणि स्प्लिट केलं. ती जी उभी लाईन आहे बघित कुठून इथून इथपर्यंत. ठीक आहे, पार्ट मला नाही नकोय, कट करायचंय. ठीक आहे,
तेवढाच मी स्प्लिट केलेला आहे. इथून मला जिथपर्यंत कट करायचा आहे तेवढा मी स्प्लिट केलेला आहे. आपण कसं ब्लाऊज वगैरे बघा कट करताना जेवढं पाहिजे तेवढं कट करून घेतो बरोबर मेजरमेंटने, आणि बाकीचा अनवॉन्टेड पार्ट जो आहे, जे बिनाकामाचा कपडा आहे तो फेकून देतो. बरोबर का? बरोबर बरोबर. त्याच पद्धतीने जिथून आपल्याला नकोय तिथं मी ती लाईन उभी जी आहे ती आणलेली आहे. ही उभी लाईन बघा, इथं मी स्प्लिट केलेलं आहे, आणि इथं इथपर्यंत मला नाही दाखवायचं तर इथं सुद्धा मी स्प्लिट केलेला. आता एवढाच भाग मी सिलेक्ट केला, एवढाच भाग मी सिलेक्ट केला. हाताच्या बोटाने करते मी सगळं. एवढा भाग सिलेक्ट केला आणि डिलीट केला. येस, तेवढा भाग आता व्हिडिओमध्ये दिसणारच नाही. ठीक आहे. डिलीटचं ऑप्शन तर तुम्हाला माहितच आहे. काही पण आपल्या व्हिडिओमध्ये नको असेल तर डिलीट करून टाकायचं. वॉल्यूम, तुमच्या व्हिडिओचा आवाज वाढवायचा असेल तर तुम्ही याला 200% करू शकता. कमी करायचा असेल तर करू शकता. वाढवायचा असेल तर वाढवू शकता. ओके. बॅकग्राऊंड म्युझिक जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज कमी करायचा असेल तर याचा यूज तुम्हाला नक्कीच करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड, व्हिडिओला जर तुम्हाला काही बॅकग्राऊंड द्यायचं असेल बघा अशा पद्धतीनं कलरफुल जर काही बॅकग्राऊंड द्यायचा असेल, येस, या पद्धतीने भरपूर इथं ऑप्शन आहेत, तर तुम्ही त्याला बॅकग्राऊंड देऊ शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे. स्पीड, एखाद्या आता बघा आपण बघतोय बऱ्याचदा ना बरेच असे ट्रेंडिंग व्हिडिओज आहेत, कुणीतरी उगाच चालत येते आणि त्याच्यामध्ये म्युझिक टाकलं जातं आणि काहीतरी टेक्स्ट टाकलं जातं. त्यावेळेस ते काय करतात, स्पीड व्हिडिओची कमी करतात. कमी करायचं म्हणलं की इकडे जायचं. आता तुम्ही बघा हा व्हिडिओ कसा दिसेल बघा. किती हळू मोशन चालू आहे हाताची, कारण आपण व्हिडिओची स्पीड कमी केलेली आहे. ठीक आहे. आणि जर व्हिडिओची स्पीड आपण वाढवली, स्पीड जर आपण वाढवली व्हिडिओची, आता बघा बघा आता बघा स्पीड वाढवल्यानंतर असं होतं. ठीक आहे. आणि स्पीड कमी केल्यानंतर, स्पीड जर आपण कमी केली व्हिडिओची तर व्हिडिओ असा दिसतो, एकदम स्लो मोशन मध्ये दिसतो. ठीक आहे. आता तुम्हाला पाहिजे हा PIP ने जे व्हिडिओ आपण ऍड केलेला आहे तो जर डिलीट करायचा असेल तर आपण तो सुद्धा डिलीट करू शकतो. त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं खाली येऊन आणि तो डिलीट करून टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा अॅनिमेशन, व्हिडिओला तुम्ही असे अॅनिमेशन देऊ शकता. आउट, बघा हे असं कॉम्बो आउट अशा पद्धतीनं असे अॅनिमेशन तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रॉप, हा व्हिडिओ जर तुम्हाला क्रॉप करायचा असेल, म्हणजे मला जर समजा हा शाळेचा वरचा पार्ट नाही दाखवायचा, मला एवढंच दाखवायचे, तर हा व्हिडिओ तुम्ही असा क्रॉप करू शकता अशा पद्धतीनं. बघा तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही ऑप्शन आहेत तेवढे काही महत्वाचे नाहीयेत. मास्क, मास्कचा जर यूज करायचा म्हणलं तर व्हिडिओ असा होतो बघा अशा पद्धतीने, तेवढ्याच एका त्या शेप मध्ये तो व्हिडिओ दिसतो मास्कचा जर यूज केला तर. ठीक आहे. ओपॅसिटी, ओपॅसिटी म्हणल्यानंतर व्हिडिओची जे ब्राईटनेस आहे बघा असा तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता, ब्राईटनेस व्हिडिओचा वाढवायचा असेल तर. ओके. त्याच्यानंतर डुप्लिकेट, हा व्हिडिओ तुम्हाला डबल परत एकदा पाहिजे असेल तर डुप्लिकेट केल्यानंतर आहे तसा व्हिडिओ परत तुम्हाला पुढे मिळतो. ओके. कॅप्चर, तुम्हाला जर काही यातला एखादा जर वाटला सीन हा मला याचा फोटो काढायचा तर स्क्रीनशॉट काढण्यापेक्षा कॅप्चर करायचं, जेणेकरून ते कॅप्चर होऊन येतं. ओके. ह्याचा पण काही यूज नाही एवढं. ठीक आहे. एवढे ऑप्शन यूज करून तुम्ही एक छान पद्धतीने प्रोफेशनल व्हिडिओ एडिट करू शकता. ठीक आहे. चला, इन शॉर्टचं जवळपास म्हणजे झालेलंच आहे. इन शॉर्ट मध्ये एडिटिंग कशी करायची
व्हिडिओला चॅट जीपीटी वरून घेतलेला AI व्हॉइस नाही देऊ शकत का? म्हणजे चॅट जीपीटी वरनं ते जो व्हिडिओ तुम्ही घेणार आहात, चॅट जीपीटी वरून घेतलेला जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही व्हॉइस द्यायचा असं म्हणताय का? पण त्याला ती व्हॉइस देण्यापेक्षा मॅडम ती जी बोलते ना तेच व्हिडिओ छान येतो ना. एक मिनिट. चला आता इन शॉर्ट मध्ये काही तुमचे डाऊट असतील तर आपण ते क्लिअर करू. पुढे जाण्याआधी आपण थोडंसं डाऊट सेशन घेऊया. चला तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. हॅलो. हॅलो तुम्ही स्वतः. येस बोला. मॅडम, आपण आधी आता लॉंग व्हिडिओ करायचा ना, त्याच्यात आपण किती उशीर करू शकतो लॉंग व्हिडिओ मध्ये, नाही का, रेकॉर्डिंग वगैरे. लॉंग व्हिडिओ काय म्हणलात? लॉंग व्हिडिओ मध्ये आपण किती मिनिटं जास्त करू शकतो असं विचारायचं. आपण 10-15 मिनिटापासून मॅडम पुढे 2 मिनिटापासून पुढे 1 तासापर्यंत करू शकतो आपण. काय काय लॉंग व्हिडिओ 2 तासाची 3 तासाची पण असतात. हा हा, तेच विचारायचं. हो हो करू शकतो आपण, काही अडचण नाही. ओके. येस हॅलो बोला. मॅम, व्हिडिओला व्हॉइस देताना म्हणजे जी कृती आणि आपला आवाज मॅच झाला पाहिजे ना, तर तो तसा होत नाहीये, थोडस मागे पुढे होतं, तर तेव्हा काय करायचं? थोडं नॉर्मल काही सेकंदाचा फरक पडतो मॅडम, पण शक्यतो आपण काय करायचं त्यावेळेसच ते बोलून घ्यायचं, किंवा मग त्या व्हिडिओची स्पीड हो. कमी करायची. आता फॉर एक्झाम्पल, आता हा ऑडिओ आहे याच्यामध्ये हं. आपण रेकॉर्ड केलं, हा रेकॉर्ड करतोय आपण, ठीक आहे. आता मी बोलणार आहे बघा व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला वाटतं हे पुढं मुलं पटपट पट जात आहेत आणि मी बोलते, तर तिथं काय करायचं, व्हिडिओची थोडी जी स्पीड आहे ती कमी करायची. बघा सर, हातात ओके. बल्ब आहेत, ओके. मी म्हणजे जेव्हा बोलते तेव्हा सर थोडी स्पीड व्हिडिओ काही ऑप्शन आहे तर आपण हे कमी करू शकतो. ओके मॅडम. रेसिपी बनव, ठीक आहे. ओके मॅडम. हॅलो. आवाज येईल? कुणाचा डाऊट आहे इन शॉर्ट बाबतीत? काय करायचं, कसं करायचं? ठीक आहे. चला आता आपण काय करूया, हा आपण आता एडिट्स ऍप्लिकेशन मध्ये कशी एडिटिंग करायची ते शिकूया. एडिट्स ऍप्लिकेशन मध्ये त्याच्यामध्ये एक मजेशीर आणि छान भाग आहे, तो मी सांगते. बाकी सगळं जवळपास इन शॉर्ट सारखं आहे. आणि व्हिडिओ झाला की एक्सपोर्ट करायला विसरायचं नाही, इथं एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, याच्यावरनं व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे. ओके. हे सगळं हे ठेवायचं 1080 30 FPS आणि MP4 याच्याने एक्सपोर्ट करायचा व्हिडिओ. आणि काही वेळा बघा तुमच्या फोन मध्ये स्पेस नसेल, क्लोज करू शकता तुम्ही, स्पेस नसेल तर 720 मध्ये तुम्ही ते करू शकता, एक्सपोर्ट करू शकता, ठीक आहे. येस. चला परत आपण प्ले स्टोअर वरती जातोय.
आणि एडिट्स ऍप आपण डाउनलोड करून घेणार आहोत. आता आपण दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये एडिटिंग कशी करायची ते शिकणार आहोत. एडिट्स मध्ये एक मजेशीर पॉइंट आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून त्याचा तुम्ही वापर करून नक्कीच व्हिडिओ एडिट कराल. ठीक आहे. आता आजकाल बघा, तुम्ही बघत असाल इनशॉटला, सॉरी, इन्स्टाला किंवा युट्यूबला बघत असाल बघा तुम्ही व्हिडिओ, बऱ्याचदा काय होतं, वरती जे कोणी आहे ते बोलतात आणि ऑटोमॅटिक त्याचा टेक्स्ट बघा खाली येतो. ठीक आहे. चला, एडिट्स सर्च मध्ये जायचं आणि एडिट्स हे डाउनलोड करायचं. आजकाल VN एडिट्स आणि इनशॉट हे 3 ऍप्लिकेशनचा जास्त करून यूज केला जातो. एडिट्स याला सर्च करा. बघा, हे जे एडिट्स ऍप आहे हे मला डाउनलोड करून घ्यायचं. इथे दिसत असेल, ऑलरेडी माझ्याकडे आहे म्हणून मला ओपन येते. इथे इन्स्टॉल करायचे. ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तसं तसं तुमच्या लक्षात येईल की कसं करू शकता ते. आशा मॅडम, आजच्या क्लासचा तुम्ही घेतलात का रील? हॅलो आशा मॅडम, हो मॅम. घेतलं तुम्ही आजच्या क्लासचं? स्टार्टिंगला घेतलंय मॅम थोडस. घेतलं ना, ठीक आहे. ठीक, 1 मिनिटापेक्षा कमीचा घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. चला, आता आपण काय करतोय, एडिट्स ऍप्लिकेशन मध्ये आपण ओपन करणार आहोत. बघा, आपण शूटिंग शिकलो, आज आपण एडिटिंग शिकलं. ठीक आहे. आता उद्या चॅनल क्रिएट कसं करायचं, त्याला थंबनेल कसं लावायचं आणि अपलोड कसं करायचं हे शिकणार आहोत. अवघड क्लास आहे उद्याचा. उद्या भूमिका मॅडम आणि जगताप सर दोघ जण शिकवणार आहेत, त्याच्यामुळे उद्या प्रिपेअर राहायचंय तुम्हाला प्रॉपर. आणि आणखी एडिटिंग मध्ये AI व्हिडिओ कसे तयार करायचे, फिल्मोरा या ऍप्लिकेशनचा कसा यूज करायचा, ChatGPTचा कसा यूज करायचा, YT क्रिएटचा कसा यूज करायचा, जेमिनीवरनं कसे व्हिडिओ एडिट करायचे, हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आणखी कुणी ऍडमिशन घेतलं नसेल तर ऍडमिशन करून घ्या. आणि तुम्ही हा कोर्स, आपला डिजिटल स्किल्स कोर्स रेफर करा तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना, बहिणींना, मावशीला ऍडमिशन याच्यामध्ये घ्यायला लावा. कारण याच्यामध्ये जसं तुम्ही स्किल शिकताय तसं त्या सुद्धा शिकतील, चांगल्या पद्धतीने घरी बसून त्या आधारे इन्कम घेतील. आणि तुम्ही हा कोर्स शिकत शिकत आपला कोर्स रेफर करून त्याच्यातून सुद्धा तुमचे सुद्धा इन्कम होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे हा आपला कोर्स रेफर करा. आपल्या कोर्स मागे तुम्ही रेफर करून तुम्ही खूप छान पद्धतीने याच्यामध्ये अर्निंग घेऊ शकता. ओके. 10 प्रकारचे इन्कम आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये जर लवकर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल आणि लगेचच शिकत शिकत तुम्हाला कमवायचं असेल तर त्याच्यामध्ये एक चान्स तुम्हाला रेफर आणि अर्नचा आहे, जे की तुम्ही हा कोर्स आपला रेफर करून त्याच्यातून खूप छान पद्धतीने इन्कम घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे बिंदास्त करा. इथं काही फ्रॉड नाहीये. तुम्ही बघू शकता, लाईव्ह सेशन आहेत, बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला शिकवलं जाते. तुम्हाला हा कोर्स रेफर कसा करायचा नसेल समजत तर आपल्या मीटिंग मध्ये त्यांना घेऊन या, त्यांना शिकवणी बघून लक्षात येईल. ओके. किंवा तुम्हाला आणखी डिजिटल स्किल्स कोर्सचा सिलेबस माहित नसेल तर सिलेबस मागून घ्या, सिलेबस समोरच्यांना पाठवा, व्हॉट्सअपला आपले जे व्हिडिओज येतात ते पाठवा, तशी मार्केटिंग करा आणि आपला कोर्स रेफर करून लवकरात लवकर इन्कम जनरेट करा. आपल्याकडे श्रद्धा मॅडम आहेत, प्राची मॅडम आहेत, ऑलरेडी त्यांनी स्टार्ट केलेला आहे आपला कोर्स, त्या रेफर करत आहेत आणि छान त्या इन्कम सुद्धा आता जनरेट करत आहेत. आणि आपला जो पेमेंट स्केल आहे, दर 15 दिवसाला तुम्हाला पेमेंट दिलं जातं. असं नाही की तुम्हाला महिनाभर काम करायचं आणि मग वाट बघायचं पेमेंटची, असं काही नाहीये. 15 दिवसात तुम्ही जेवढ्या जणांना तुम्ही रेफर करून ऍडमिशन करून घ्याल तेवढाच पेमेंट तुम्हाला 15 दिवसाला तुमच्या अकाउंटला येऊन जातं. ओके. मी मागच्या सेशन मध्ये सुद्धा, कालच्या सेशन मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. मी परत एकदा तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते की आपल्याकडे हा जो कोर्स आहे तो रेफर करून आपल्याकडे बऱ्याच महिला इन्कम घेत आहेत. म्हणजे हा कोर्स रेफर करता करता त्या टेलिकॉलिंग करत आहेत, त्याच्यामध्ये ते छान इन्कम घेत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे पेमेंट आहे भूमिका मॅडमचं 5,560 रुपये. ओके. जून महिन्याचं पेमेंट आहे मॅडमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहेत रेश्मा चव्हाण मॅडम, 6 जुलैला त्यांना पेमेंट गेलेलं आहे आणि 2 जुलैला गेलेलं आहे, म्हणजे 2 वेळा त्यांचं पेमेंट केलेलं आहे. जून महिन्याचं त्यांचं पेमेंट बघितलं तर 8,370 रुपये.
हे त्यांचं पेमेंट निघालेलं आहे. आपल्या RS एज्युकेशनच्या अकाउंटवरनं त्यांना पेमेंट गेलेलं आहे. ओके, छान पद्धतीने घेत आहेत पेमेंट. आशया मॅडमचं सुद्धा खूप छान इन्कम होतंय आपल्याकडनं. ओके, तर ह्या संधी सुद्धा तुम्हाला आहेत जे की तुम्ही शिकत शिकत इन्कम याच्यामध्ये घेऊ शकता. आपला कोर्स बिंदास्त रेफर करा समोरच्यांना. जसं तुम्ही शिकताय तसं त्यांना पण एक शिकण्याची संधी मिळू द्या. नक्कीच बघा, तुम्ही आज ज्यांच्या तुम्ही मागं लागून लागून ऍडमिशन घेताय ना, उद्या त्या म्हणतील खरंच तुझ्यामुळे माझा फायदा झाला बघ, मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं, तू माझ्या मागं लागली म्हणून मी जॉईन केले आणि खरंच मला आता खूप छान पद्धतीने व्हिडिओ एडिट करायला जमतायत, खूप छान पद्धतीने मला AI व्हिडिओ तयार करायला जमतायत, खूप छान मला बॅनर तयार करायला जमतायत. आता मला बॅनरच्या सुद्धा ऑर्डर येतात, मला एडिटिंगचं सुद्धा काम मिळते, मला सोशल मीडिया हँडल करायचं आता जमायला लागले, मी माझा स्वतःचा बिझनेस याच्यातून ग्रो करू शकते. ते तुम्हाला सुद्धा थँक्यू म्हणणार आहे. मी नक्की तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. ठीक आहे, चला आपण इडिट्स ऍप डाउनलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता प्ले स्टोअर वरनं. इडिट्स ऍप आपण डाउनलोड केलेला आहे. परत एकदा मी दाखवते तुम्हाला. आपण इथे सर्च करतोय इडिट्स, ओपन केलेलं आहे मी हे ऍप्लिकेशन. येस, प्लस वरती क्लिक करायचंय, गॅलरीमध्ये जायचं, प्लस वरती क्लिक करायचं आणि गॅलरीमध्ये जायचं. ओके, आता याच्यामध्ये मॅम एक बोलू का? हा बोला. सॉरी मॅम, जेव्हा एडिटचं ऍप्लिकेशन जेव्हा डाउनलोड केलं ते ओपन करण्यासाठी इंस्टाग्रामचं हे मागतंय पासवर्ड आणि लॉगिन ID ते द्यायचंय का मग? ते द्यावं लागेल मॅडम, कारण ओके. इडिट्स ऍप जे आहे ना ते इन्स्टाचं व्हर्जन आहे. बर, मी तेच तुम्हाला विचारायचं म्हणलं, आज तुम्ही घेणार आहे तेव्हाच विचारू. ठीक आहे, ओके मॅम. ते द्यावं लागेल तुम्हाला. ऍक्सेस इन्स्टाचा द्यावा लागतो आणि जेव्हा YT क्रिएट वरती तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला युट्यूबचा ऍक्सेस तिथं मागितलं जातं, मग ते तुम्हाला युट्यूबचं द्यावं लागतं. सॉरी मॅम, कशावरती एकदा परत सांगता? आपण YT क्रिएट वरती जेव्हा AI व्हिडिओ तयार करतो ना, ओके. YT क्रिएट, युट्यूब क्रिएट म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती आपल्याला युट्यूबचं हे द्यावं लागतं, लॉगिन ID आणि पासवर्ड. आणि जेव्हा इडिट्स ऍप वरती आपण काम करतो तेव्हा इन्स्टाचं लॉगिन ID आणि पासवर्ड द्यावं लागतं. ओके मॅम, ओके, थँक्यू मॅम. वेलकम. आता बघा, हा एक व्हिडिओ आपण घेऊया. एक मिनिट, कोणता तरी एक व्हिडिओ घेऊ आपण. हा व्हिडिओ आपण घेऊ. ओके, राईट वरती आपण क्लिक केलं. आता ह्या व्हिडिओमध्ये ह्या ज्या मॅडम काय बोलतायत, नेक्स्ट वरती आपण क्लिक केलं. हा AI असल्यामुळे येत नसेल, आपण दुसरा व्हिडिओ घेऊया. प्लस वरती आपण क्लिक करूया, गॅलरीमध्ये जाऊया आणि हा व्हिडिओ आपण घेऊया. मी राईट वरती क्लिक केलं. व्हिडिओ दिसतोय तुम्हाला? मॅम नाही दिसत आहे. नाही दिसत नाही, एकच मिनिट. ओके, चला दुसरा एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे. येस, आता हे टेक्स्ट मी डिलीट करून टाकते, RSC लोगो डिलीट करून टाकते. ठीक आहे, आता एडिट्स ऍप मध्ये आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे माझा. ओके, दुसराच व्हिडिओ आला. ठीक आहे, तर आता इथं बघू शकता तुम्ही, इथं एक महत्वाचा पॉइंट काय आहे, तर इथं जे तुम्ही बोलताय जशा तसा जर टेक्स्ट तुम्हाला जर खाली दाखवायचा असेल तर तुम्ही हे CC कॅप्शन जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट करू शकता तुम्ही. CC कॅप्शन आलं का लक्षात? ह्याच्यामध्ये हा महत्वाचा पॉइंट आहे. स्पोकन लँग्वेज जनरेट इथं खाली ऑप्शन येतोय, त्याच्यावरती आपण क्लिक केलेला आहे. CC कॅप्शन
मिनिट. जनरेट फ्रॉम व्हिडिओ ऑटो डिटेक्ट. जनरेट फ्रॉम व्हिडिओ करा. इथं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ते जनरेट होतं आणि तुम्ही जे बोलताय ते ऑटोमॅटिक इथं दिसायला लागतं. इथं पण सेम तेच ऑप्शन आहेत. ऑडिओ, टेक्स्ट, व्हॉइस तुम्हाला द्यायचा असेल व्हिडिओला तर व्हॉइस वरती क्लिक करून तुम्ही याला सॉरी तुमचा मॅम. येस मॅम जरा परत सांगता का? मला नाही समजलंय ते. जे टेक्स्ट पॉपअप येते ना. हा ते आणखी सांगितलं नाही मी. 1 मिनिट. ते इथं होतच नाहीये. ट्राय करते ओके मी. ओके. हा हा. हे सीसी कॅप्शन जे आहे बघा, इथं जो ऑप्शन दिसतोय हा जो कॅप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक व्हिडिओमध्ये जे बोलतंय ते ऑटोमॅटिक टेक्स्ट तिथं खाली दिसायला लागतो. बघा याच्यावरती आपण क्लिक करू. आशा मॅडम, आशा मॅडम आवाज येतोय माझा? किंवा आपण एखादा दुसरा व्हिडिओ घेऊन बघूया. गॅलरीमध्ये हा व्हिडिओ आपण सिलेक्ट करू. राईट वरती क्लिक करूया. येस, हा व्हिडिओ मी घेतलाय. आता याला आपण सीसी कॅप्शन करूया. आशा मॅडम आहेत का मीटिंग मध्ये? ऑटो डिटेक्ट. जनरेट फ्रॉम व्हिडिओ ओपन केले पण इथं का नाही होते? कारण होतं हे ऑटोमॅटिक. एकदा आपण एडिट्स ऍप डिलीट करून परत डाउनलोड करून बघू. तिथे जर तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक केलं तर ऑटोमॅटिक तिथं जे तुम्ही बोलताय व्हिडिओमध्ये ते ऑटोमॅटिक येऊन जातं. हे ऍप्लिकेशन आपण डिलीट करूया. अनइन्स्टॉल करूया याला. तुम्ही सगळ्यांनी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. एखादा व्हिडिओ घ्या आणि सीसी कॅप्शन वर बघा बरं क्लिक करून होतं का. प्ले स्टोर वरती जाऊन सगळ्यांनी एडिट्स ऍप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. बघा मी इन्स्टॉल करायला 1 मिनिट. दुसरं झालं. एडिट्स ऍप्लिकेशन इथे दिसतंय 2 नंबरचं. याला मी इन्स्टॉल करते आता परत एकदा. इन्स्टॉल करा तुम्ही सगळ्यांनी. हे ऍप्लिकेशन सगळ्यांनी इन्स्टॉल करा. फोनमध्ये एखादा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाका. याच्यामध्ये टाका सगळ्यांनी. हे प्रॅक्टिकल करून बघा. इन्स्टॉल करा सगळ्यांनी हे फोनमध्ये तुमच्या. एखादा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाका आणि त्या सीसी कॅप्शन वरती क्लिक करा. कदाचित माझा टॅब याला सपोर्ट करत नाही ते पण नाही माहिती. मी माझ्या दुसऱ्या फोनमध्ये पण ट्राय करते, तुम्ही पण करा. एडिट्स ऍप डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी प्ले स्टोर वरनं. मॅडम कॅप्शन्स मध्ये काय करायचं आहे? काय म्हणलात? कॅप्शन्स मध्ये काय करायचं म्हणताय? कॅप्शन तिथं तुम्ही जे व्हिडिओ मध्ये बोलताय ना ते ऑटोमॅटिक तिथं येतं. ते ऑटोमॅटिक तिथे येऊन जातं. जे तुम्ही बोलताय व्हिडिओ मध्ये ते.
इन्स्टॉल केले सगळ्यांनी बघा. इथे इन्स्टाचं लॉग इन आयडी पासवर्ड मागतंय. मी ते लॉग इन केलेलं आहे. तुम्हाला वाटलं माझं पर्सनलचं नको द्यायला तर तुम्ही एखादं दुसरे इन्स्टा ओपन करून पण करू शकता. प्लस वरती आपण गेलो, गॅलरीमध्ये गेलो. गॅलरीमध्ये गेल्यानंतर ऑल हा व्हिडिओ आपण इथं घेतला, राईट वरती क्लिक केलं. ओके, आता बघा, बघितलं दिसत असेल तुम्हाला. कधी ऍप्लिकेशन सपोर्ट नाही करत. सी कॅप्शन वर मी क्लिक केलं, ऑटोमॅटिक जनरेटिंग कॅप्शन्स असं येते बघा. जनरेटिंग कॅप्शन्स म्हणजे काय, मी जे बोलते ते ऑटोमॅटिक तुम्हाला इथं टेक्स्ट मध्ये दिसणार. हो मॅडम येतं. झालं हो माझं झालं. माझं पण झालं. जनरेटिंग कॅप्शन्स यायला पाहिजे. जर झालं का? हा सगळं आलं. हो ते येत आहे कॅप्शन. हा, त्याच्या थँक्यू. मला पद्धतीने हेच तुम्ही करू विचारायचं शकता. होतं. मॅडम ऑप्शन जे इन शॉर्ट मध्ये आहेत ना तेच याच्यामध्ये आहेत. बघा माझा सुद्धा टेक्स्ट आला. आता ह्या टेक्स्टला तुम्हाला काय करायचं, त्याच्या दोन बोट असं ड्रॅग करायचं म्हणजे तुम्ही जे बोलताय ते दिसलं पाहिजे. आता मी मुलांना शिकवते स्कूलमध्ये. बघा झालं. तर ते काही एक बसच नाहीये, एक टेक्स्ट टाईप शकता. करा टेक्स्ट वरती डबल क्लिक करा. व्हॉट्सअप मध्ये एखादा तो क्लिक करतो बघा, मल्टी वरती दिसतंय. याच्यावर मला जे पाहिजे नाही, जे नको आहे ते मी इथं काढून टाकणार. बघा आता मला फिनिश करायचं आहे, हे नकोय तर मी इथं क्लिक करते, इथं क्लिक करते आणि मी इथून ह्या मल्टिप्लिकेशन वर क्लिक करून एवढं मला पार्ट नकोय, हे बोललेलं मला टेक्स्ट मध्ये नकोय तर मी ते काढून टाकू शकते. ओके, ठीक आहे. आले लक्षात? बाकीचे जे ऑप्शन आहेत ते सगळे आपले इन शॉर्ट आणि व्हीएन सारखेच आहेत. एक एक ऑप्शन जो आहे तो तुम्ही अप्लाय करून बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट वरती क्लिक केलात की ऑटोमॅटिक हा व्हिडिओ जो आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो. याला पूर्ण हे सर्क्युलेट हा जो दिलेला आहे तो पूर्ण 100% होऊ द्या. 100% झालं की हा व्हिडिओ ऑटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जातो. दोन्ही ऍप्लिकेशनची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. इन शॉर्ट आणि एडिट्स ऍप्लिकेशनची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट जे सेशन आपलं होणार आहे ते एआय व्हिडिओ वरती होणार आहे. ओके, प्रत्येक वेळेस आपण काही एआय व्हिडिओ नाही तयार करत. मार्केटिंग साठी आपण करू शकतो, पण एखादे तुम्हाला स्वतःचं युट्यूब चॅनल करायचं, इन्स्टा टाकायचं आहे, स्वतःचे ब्रँडिंग करायचे आहे बिझनेस साठी, तर तुम्हाला एडिटिंग येणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी माहित असणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, चला बऱ्याच जणांचं झालंय. आवाज ब्रेक होतोय माझा? हो थोडा व्हॉइस ब्रेक होतोय. ओके ओके, आता येतोय माझा आवाज? हा येतोय मॅडम तुमचा आवाज. चला डाऊट सेशन घेऊया आपण 5 मिनिटं. कुणाचे काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. डाऊट सेशन घेऊया आपण. कुणाचे काही डाऊट्स आहेत का? येस, आवाज कमी कर. मॅम आता व्हिडिओ एडिट वगैरे केलं, आता माझ्याकडे सॉन्ग नाहीये. समजा मला एखादा सॉन्ग ठेवायचा असेल, मग ते सॉन्ग कुठून घ्यायचं? गाणं वगैरे रेडी इन असेल शॉर्ट मध्ये हा, आता इन शॉर्ट मध्ये तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. एक तर तुम्ही जे हे आहेत म्हणजे व्हिडिओज आहेत रील वगैरे त्या तुमच्या फोन मध्ये सेव्ह करून घ्यायच्या
आणि InShot मध्ये जेव्हा तुम्ही ऑडिओ टाकणार आहात, म्युझिक टाकणार आहात, तिथे 2-3 प्रकारचे ऑप्शन येतात बघा. एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम युअर व्हिडिओ असा एक ऑप्शन येतो. मग ते गॅलरीतल्या व्हिडिओतला जो सॉन्ग आहे तो पण तुम्ही तुमच्या रीलला देऊ शकता, किंवा सरळ सरळ इन्स्टाचा यूज करा. ट्रेंडिंग म्युझिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग हा. तुम्हाला Instagram वरती एडिट करावे लागतील व्हिडिओ. त्यात आपण याच्यातून नाही घेऊ शकत काहीतरी फ्री ऑप्शन वगैरे असेल तर आपण डाउनलोड करून ठेवू ते सॉन्ग वगैरे, असं काही ऑप्शन नाहीये का? हा, InShot मध्ये तुम्ही डाउनलोड करून तुमच्या ह्याच्यामध्ये फोनमध्ये ते सॉन्ग ठेवू शकता, आणि InShot मध्ये ते ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही म्युझिक टाकणार आहात ना, तिथे 3 प्रकारचे ऑप्शन येतात, तिथून तुम्ही ट्राय करू शकता. बरं. येस. ओके. आणखी आणखी कुणाचे काही डाऊट आहेत? सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला गोष्टी समजायला लागतील. ओके. आणि तसं तसं तुमचे बरेचसे डाऊट्स हे क्लिअर होत जातील. ठीक आहे. चला थांबूया आपण सेशन आजचं. जे नेक्स्ट सेशन होणार आहे म्हणजे उद्याचं, त्याच्यासाठी नेक्स्ट सेशन जे आपलं होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ जे आहे ते एडिट केलेले व्हिडिओ अपलोड कसे करू शकता, इन्स्टा आणि युट्यूबचं तुम्ही चॅनल कसं क्रिएट करू शकता, याच्यावरती होणार आहे. ओके. चला सगळेजण आपण भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, आणि प्रॅक्टिस करा. केलेलं वर्क आपल्या ग्रुपवरती टाका. ओके. बाय. बाय मॅम, थँक्यू. वेलकम.